हिंदुत्ववादी म्हणणारे नेते अशा पद्धतीने वक्तव्य करतायत, अशी टीका व्हायला खाली करा यार बूम. तुम्हाला कल्पना आहे की राज ठाकरे किंवा त्यांच्या कुटुंबातील बाळासाहेब असतील का प्रबोधनकार वगैरे हे अत्यंत स्पष्ट वक्ते आहेत आणि ते अत्यंत स्पष्टपणे बोलतात आणि अंधश्रद्धा या विषयावरती त्यांच्या स्ट्रेट भावना असतात म्हणून त्यांनी त्यांच्या त्या भावना व्यक्त केल्या. लक्ष याचा अर्थ असं नाही की ते हिंदुत्वाच्या विरोधातले आहेत, हिंदू प्रेमी नाहीत. त्यांनी जी भावना होती की त्याचं काही चुकीचं घडतं असं त्यांना वाटतं म्हणून त्यांनी रमजान मध्ये आता बकरे कापले जात आहे, त्यांचं रक्त थेट नद्यांमध्ये मिसळलं जात आहे, समुद्रात मिसळलं जात आहे, तेव्हा कोणी टीका करत नाही. हिंदूंच्या धर्मावरच सगळे टीका करतात. मला असं वाटतं की ही भावना तुमची आणि माझी काही वेगळी नाही त्याच्याबद्दल. ही गोष्ट खरी आहे. अशा वेळेला आपली भूमिका स्पष्टपणे मांडण्याची आवश्यकता आहे आणि निश्चितपणे भूमिका ते मांडू शकतात असं मला वाटतंय. काल उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य खूप चर्चेत आलंय, जर कोणी जय श्रीराम म्हणत असेल तर तुम्ही जय शिवराय म्हणा असं उद्धव ठाकरे म्हटले. जय श्रीराम हे तर रामराज्य आणा म्हणून आपण नेहमीच म्हणतो आणि छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहे. त्याच्यामुळे जय श्रीरामला पर्याय जय शिवराय असं न करता शिवराय आणि जय श्रीराम हे दोन्ही आपल्या आपल्या रक्तात भिजलेले आहे. त्याच्यामुळे काही विषय येत नाही. तो असं का म्हणत असतील आता असं माहिती ना आता ते त्यांची नेहमीच भूमिका वेगळी बदलत असतात तशी त्यांची भूमिका बदलते. कारण जय श्रीराम आता हे आमच्या सगळ्यांकडे आल्यामुळे त्यांना वाटतं की जय शिवराय बोलाय पण छत्रपती पण सगळ्यांचे नाहीत. विषय नाही. राज ठाकरेंच्या कालच्या वक्तव्यानंतर भाजप नेते असं म्हणतात की 57 कोटी लोकांनी स्नान केलं, ती त्यांची श्रद्धा होती, त्याला तुम्ही अंधश्रद्धा कसं? मला असं वाटतं की आता ह्या विषयावरती त्यांच्याशी तुम्ही मला वाटतं 30 तारखेला कदाचित ते बोलतीलच गुढी पाडव्याला. कारण त्यांच्या मनामध्ये माझ्यापेक्षा वेगळ्या भावना असू शकतात काय बोलायचं ते. त्याच्यामुळे ते बोलतीलच किंवा मध्यंतरी कधी तुमची भेट झाली तर ते निश्चितपणे बोलतील या विषयावर असं मला वाटतं. तुम्हाला कल्पना की 2-3 दिवसापूर्वी मी मुंबईतील मेजर नाले आणि मिठी नदी या बाबतीमध्ये 500 कोटीचे जे टेंडर काढलेले आहे त्या टेंडरमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. म्हणजे काही कंपन्यांना पाहिजे तशा अटी शर्ती देऊनच त्यांना पाहिजे तशा अटी शर्ती देऊन ते टेंडर काढलेले आहेत आणि त्याच कंपन्या आलेल्या ज्या कंपन्यांमधले मालक बरेचसे मालक हे 2015 साली जेलमध्ये गेले होते. काय किंबहुना त्यांनी 2021-22ला पे ऑर्डर म्हणजे पेमेंट ऑर्डर आणि पेमेंट सर्टिफिकेट चुकीच्या काढून 10 कोटी रुपये सुद्धा महापालिकेकडून घेतले. असे 500 कोटीचं टेंडर जे भ्रष्टाचाराचं आहे त्याचे मी अभिजित बांगर साहेब ॲडिशनल कमिशनर त्यांना भेटून आलो. सन्माननीय कमिशनर साहेबांना भेटायला गेलो होतो. त्यांनी मला उत्तर पाठवले आणि आता मुख्यमंत्र्यांनी त्यासाठीच बोलले त्या निविदा रद्द करण्याची आवश्यकता आहे. ज्या निविदेमध्ये एनीवर करणारा कॉन्ट्रॅक्टर आला पाहिजे जेणेकरून सगळ्यांना संधी मिळेल. लक्षात एकच कॉन्ट्रॅक्टर आणि त्याच्या 5-5 कंपन्या असतात ती नावं पण मी त्यांची दिली होती. त्याच कॉन्ट्रॅक्टरला आपण शक्यतो प्राधान्य देता हे चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी सगळ्या प्रूफनिशी मी मुख्यमंत्र्यांना भेटून त्याची आता सगळे इतंभूत माहिती देतोय जी मी आता कमिशनरकडे देऊन आलो आहे. आणि ते भेटून आल्यानंतर मुख्यमंत्री काय बोलत आहे की ते निविदा रद्द करावी. SIT तुम्ही चौकशी जरी लावलेली असतील तरी EOW करून किंवा ED करून या लोकांची चौकशी करण्याची गरज आहे. 2005-06ला मिठी नदीचा प्रकार झाला होता. त्याच्यानंतर दर वर्षाला 9 कोटी रुपये मिठी नदीसाठी कोणतरी कॉन्ट्रॅक्टर घेतोय 90 लाखांच्या मशीनच्या बदल्या. म्हणजे लुटत आहे. ते मी आता बांगर साहेबांनी समजून सांगितलं आणि त्यांनाही ते पटलेलं आहे. त्यामध्ये कोट्यावधी 200-250 कोटीचा पैसे आपल्या महापालिकेचे आणि महानगरपालिकेचे आणि मुंबईकरांची वाचू शकतात जे इतर कामासाठी वापरते. आणि म्हणून तो मिठी नदीचा आणि मेजर नाल्याचा थोडासा प्रकल्प एक भूपेंद्र नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे. त्याच्या स्वतःच्या 5 कंपन्या आहेत. त्याच्यानंतर एक केतन कदम नावाचा आहे. त्यांनी 90 लाखाची मशीन ही त्यांनी केरळवरून आणले एका कंपनीकडून. ती केरळवरून आणलेली मशीन 90 लाखाची तो तिकडे मिठी नदीचा वापरायला देतो आणि 9 कोटी रुपये भाडं घेतो. आता सांगा मला म्हणजे ही लुटमार आहे दर वर्षाला आणि मिठी नदीला गाळ जातच नाही. प्रकार असा आहे.